श्लोक 20. गुणाने तान तीत्यंत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. अर्थ: देहधारी ज्ञानी या देहापासून उत्पन्न होणाऱ्या 3 गुणांचे अतिक्रमण करून जन्म, जरा, जरा म्हणजे म्हातारपण, व मृत्यू यांच्या दुःखापासून विमुक्त होऊन मोक्षाचा अनुभव घेतो, अमरत्व किंवा अमृत तत्व प्राप्त करतो. इथे मोक्षाचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला देहाचा त्याग करायची गरज नसते, तर याच देहात राहून अशा प्रकारचा मोक्षाचा अनुभव तो साधक घेऊ शकतो. विवरण: सत्व, रज, तम हे त्रिगुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले असून प्रकृती निर्मित सर्वच गोष्टी या त्रिगुणात्मक आहेत. मानवी देह हा सुद्धा त्रिगुणात्मकच आहे. हे 3 गुणच आपल्याला देहात बांधून ठेवतात. वरती श्लोक 5 मध्ये हा विचार आलेला आहे. यामुळे प्राणी जन्म घेतो, म्हणजेच देहनिर्मितीचे कारण हे 3 गुणच आहेत. त्यांनी देही देह समुद्भवान असं सुद्धा म्हटलेलं आहे. आपण देहालाच मी असे मानतो आणि त्यामुळेच जन्ममरणाचे बंधनात हा आत्मा अडकतो. भगवंत सांगत आहेत की परमात्मा या त्रिगुणांच्या पलीकडे आहे, म्हणून या त्रिगुणाला ओलांडून जर पलीकडे गेलं तर मग जन्म, मृत्यू, जरा, दुःख या सगळ्यापासून आपल्याला मुक्त होता येते व पुन्हा या त्रिगुणात्मक देहात यावे सुद्धा लागत नाही. मुक्त झालेला आत्मा अमृत अशा ब्रह्माला जाऊन मिळतो. येथे अमृत याचा अर्थ मृत्यू टाळणारे स्वर्गलोकीचे पेय असा नाही, तर अमृत म्हणजे नाश न पावणारे, मृत्यू नसलेले तत्व, जे एकच एक अमृत अविनाशी असे आहे, ते म्हणजेच ब्रह्म. त्याला प्राप्त करणे, त्यात लीन होणे हाच खरा मोक्ष आहे. या 3 गुणांपासून मुक्त होण्यासाठी मी म्हणजे देह नाही ही गोष्ट समजून घेऊन हळूहळू एक एक गुणापासून आपली मुक्तता प्रत्येकाने करून घ्यायला हवी. या प्रत्येक गुणाचा एक एक विशेष आहे आणि तो म्हणजे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा आणि अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुण जरी चांगला असला तरी त्याने प्रगती साधता आली तरी सुद्धा तो एक गुणच आहे. त्याचे योगाने चांगला जन्म मिळतो, पण जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होत नाही. यासाठी आपण या गुणाच्या अधीन न होता त्यांना आपल्या अधीन करावे, त्यांच्यावर प्रभुत्व मिळवावे, ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती वाढू शकते. मग त्या अखंड शक्तीचा आपल्याला अनुभव येतो आणि हा अनुभव म्हणजेच अमृत तत्वाची प्राप्ती होय. हीच ईश्वर प्राप्ती असून त्यामुळे आपले जन्म मरण चुकते असे भगवंत सांगत आहेत. येथे केलेला सर्व उपदेश प्रकृती पुरुष ही दोन्ही भिन्न आहेत असे समजून केलेलं आहे आणि याचे एक कारण सुद्धा असं आहे की साधकाला हे ज्ञान सुलभपणे देता यावे, त्याला ते सहज आकलन व्हावे. खरे तर सत्व, रजतम हे गुण क्षर प्रकृतीचे आहेत. प्रकृती ही पुरुषाची शक्ती आहे. तिच्यापासून शक्तिवान म्हणजे पुरुष कधी वेगळा असत नाही किंवा तो भिन्न सुद्धा असत नाही. हे दोघे तसे एकत्र व एकच असल्यासारखे असतात. म्हणूनच हे 3 गुणसुद्धा पुरुषापासून भिन्न नसतात. येथे दाखविलेला भेद हा बुद्धिगम्य आहे, वस्तुगम्य नाही. अर्थात पुरुषापासून हे भिन्न नसलेले गुण पुरुषावर मात्र सत्ता गाजवू शकत नाहीत, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायला हवे. भगवंत असे अर्जुनाला इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. वरील सर्व गोष्टीचे विवेचन ऐकून अर्थातच अर्जुनाच्या मनात नेहमीप्रमाणेच शंका उत्पन्न होतात आणि आपली शंका तो भगवंताला विचारतो आहे. 21व्या श्लोकात अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतान् तीतो भवति प्रभो किमाचार कथैचेतां स्त्रीन् गुणान्नति वर्तते. अर्थ: अर्जुनाने विचारले की हे प्रभो भगवंता, या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्यांची ओळख कोणत्या लक्षणांनी होते? तो आपल्या आजूबाजूला असेल तर तो कसा वागतो आणि तो या 3 गुणांच्या पलीकडे कसा काय जाऊ शकतो?
अर्जुनाच्या या शंका आहेत. आपण विवरण पाहूया. गुणातीत पुरुष दुःखमुक्त होऊन अमरत्व प्राप्त करतो असे भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये अशा गुणातीत पुरुषाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि या जिज्ञेसे पोटीच तो भगवंताला विचारतोय की प्रभू, ज्यांनी गुणांचे अतिक्रमण केले आहे किंवा जो गुणांच्या पलीकडे गेला आहे त्याला आपण कसे काय ओळखायचे असते? एरवी इतर प्रापंचिक माणसांपेक्षा किंवा सामान्य माणसांपेक्षा त्याचे वागणे बोलणे वेगळे असते का? त्याची दिनचर्या कशी असते? तो सर्वसामान्य माणसाप्रमाणेच त्याच्या गरजा म्हणजे खाणे पिणे राहणे झोपणे उठणे बसणे किंवा इतर सर्व व्यवहार पूर्ण करतो का? की त्याचेपेक्षा त्याचे आचरण भिन्न असते? तसेच या 3 गुणांचे पलीकडे जाण्यासाठी काय करावे लागते? यासाठी एखादा उपाय आपण मला सांगावा आणि कोणत्या साधनाने माणूस गुणातीत होऊ शकतो हे सुद्धा सांगावे. आणि अशा ह्या अर्जुनाच्या प्रश्नांना भगवंत पुढील श्लोकातून उत्तर देत आहोत. ते आपण पुढच्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया. श्लोक 22. श्री भगवान उवाच. प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. अर्थ, भगवान म्हणतात, हे अर्जुना, प्रकाश म्हणजेच ज्ञान, प्रवृत्ती म्हणजे रज व मोह म्हणजे तम ही प्राप्त झाली असता जो त्यांचा तिरस्कार करीत नाही किंवा निवृत्त झाली असता त्याची अपेक्षा सुद्धा करीत नाही. विवरण पाहूया. अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्णाने भक्तांचे कल्याण व्हावे या विचाराने अर्जुनाला सुबोध शब्दाद्वारे गुह्य असे हे ज्ञान सांगितले आहे. ते म्हणाले की प्रकाश हा सत्वगुणाचा परिणाम असतो, प्रवृत्ती हा रजगुणाचा आणि मोह हा तमोगुणाचा परिणाम असतो. हे तीनही गुण व त्यांचे परिणाम प्राप्त झाले तरी जो कोणाचाच द्वेष करीत नाही. द्वेष हा या 3 गुणांचा अथवा अन्य कोणत्याही वस्तूचा असू शकतो. म्हणजे असं आहे की एखादी गोष्ट समजणे म्हणजे ज्ञान प्रकाश प्राप्त होतो, पण अशा ज्ञानाचा कधीतरी आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला तसा अनुभवसुद्धा येतो की एखादी गोष्ट आपल्याला माहिती झाली तर अशावेळी आपल्याला असं वाटतं की मी कशाला हे जाणून घेतलं, हे कशाला मी मिळवलं, कशाला 4 जणांना विचारलं आणि माहिती करून घेतलं. आणि मग असं वाटतं की त्याचा आपल्या मनात एक प्रकारचा तिरस्कार किंवा द्वेष निर्माण होतो. आणि मग आपण कित्येक वेळा असं म्हणतो की कशाला आपल्याला ही गोष्ट माहिती झाली, ही जर माहिती झाली नसती किंवा जी माहिती झाली नव्हती तेच बरे झाले. खरं तर अगदी अज्ञानातच माणसाला सुख असते, पण खरं तर ही गोष्ट अजिबात बरोबर नाही. कारण अज्ञानातील सुख हे सुख नसून तो सुखाचा एक केवळ भासच असतो. हीच गोष्ट प्रवृत्तीची आहे. एखादी गोष्ट आपण करायला जातो आणि त्यात यश मिळाले नाही किंवा ती नीटपणे झाली नाही, 4 लोकात आपली फजिती झाली, तर आपण म्हणतो, काय मला बुद्धी झाली आणि हा नाही तो उद्योग मी करून बसलो. अर्थात असे म्हणणे किंवा असे वाटणे हे सुद्धा आपल्या मनात त्या प्रवृत्तीचा द्वेष निर्माण झाल्याचेच लक्षण असते. याचप्रमाणे मोहाचे सुद्धा आहे. क्वचित प्रसंगी एखाद्या गोष्टीचा माणसाला मोह होतो आणि काही काळानंतर त्याचा दुष्परिणामसुद्धा भोगावा लागतो आणि त्यावेळी आपण असं म्हणतो की त्यावेळी त्या क्षणाला मला मोह व्हायला नको होता, तो जर झाला नसता तर बरे झाले असते, माझं खूप चुकलंच. पण आता असं म्हणणं म्हणजेच मोहाचा द्वेष करणं आहे असं भगवंत सांगत आहेत. थोडक्यात गुणांचा प्रतिकूल परिणाम घडला तर आपण त्याचा द्वेष करतो आणि तो तसा हा जो गुणातीत झालेला माणूस आहे तो करत नाही. ज्ञानरूपी प्रकाशाने ज्ञानी झालेला माणूस इतर अज्ञानी लोकांना हीन लेखतो. तो आपल्यापेक्षा कमी आहे म्हणजेच त्याचा थोडासा तिरस्कार करतो. तिरस्काराचं दुसरं नाव द्वेष असं आहे. तसेच दुसरा कोणी ज्ञानी असेल तर त्याचासुद्धा त्याच्या मनात द्वेष उत्पन्न होतो. कारण तो माझ्यापेक्षा वरचढ असेल तर लोक त्याला जास्त मान देतील, असाही एक सूक्ष्म विचार या ज्ञानी माणसाचे मनात येऊ शकतो.
तसेच एखादे काम अगर कार्य आपण करीत असतो तर समाजात असं कार्य करताना अशाच प्रकारचे सामाजिक काम करणारी जर दुसरी व्यक्ती आपल्याला माहिती झाली आणि लोक आपल्यापेक्षा त्याला जास्त मान देत आहेत किंवा आपल्यापेक्षा त्याचं काम कुठेतरी सरस ठरत आहे असं जर आपल्या लक्षात आलं तर आपण त्याचा द्वेष करतो आणि त्याच्याशी आपण नकळतच स्पर्धा करायला लागतो. आणि मोहाचे बाबतीत सुद्धा सामान्य लोक इतरांचा द्वेष करतातच. एखादी व्यक्ती आठवड्यातून एखाद्याच वेळी मद्यपान करीत असेल आणि त्याचे परिचयातील दुसरी व्यक्ती रोजच मद्यपान करीत असेल तर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करते. सामान्यपणे पाहिले तर जवळजवळ सर्वजण एकमेकांचा द्वेष करतात असे लक्षात येईल. अर्थात हा द्वेष अनेक जण आपल्या मनातल्या मनात करत असतात, तो प्रगट सुद्धा करत नाहीत, पण त्यांच्या मनात द्वेष उत्पन्न झालेलाच असतो. पण हा गुणातीत माणूस कोणत्याच कारणाने केव्हाही कोणाचाच कधीच द्वेष करत नाही, कारण त्याला कोणत्याच अनुकूल अथवा प्रतिकूल गोष्टीची इच्छा नसते आणि ती प्राप्त झाली तरी त्याच्याकडे तो फारसं त्या गोष्टीला महत्त्व देत नाही. सामान्य माणूस मात्र एखाद्याजवळ असलेली गोष्ट आपल्याजवळ नसेल तर त्याची अभिलाषा धरतो आणि ती मिळावी म्हणून आपण खूपच प्रयत्न करतो. प्राप्त झाली तर आनंद व्यक्त करतो आणि प्राप्त झाली नाही तर निराश व दुःखी होतो. आणि हा जो अनुभव आहे हा व्यवहारात आपल्याला नित्य अगदी रोजच्या व्यवहारात सुद्धा दिसू शकतो, की शेजारच्याकडे एखादी किमती वस्तू आली किंवा एखादी दुर्मिळ वस्तू आली तर आपण तोंड देखलं म्हणतो वा वा छान झालं, पण मनात मात्र असं म्हणतो की हां यांनी काहीतरी वेगळ्या मार्गाने मिळवली असेल किंवा ह्यांच्याकडे आहे पण आता मला सुद्धा ती मिळवली पाहिजे. म्हणजे त्याच्याशी आपण नकळत स्पर्धा करायला लागतो आणि आपलं दुःख आपण वाढवून घेतो. पण हा गुणातीत माणूस जो असतो तो कशाचीच अभिलाषा करीत नसतो, त्यामुळे त्याला त्या वस्तूची किंवा व्यक्तीची सुद्धा अभिलाषा नसते आणि ज्ञानाची सुद्धा तो अभिलाषा करत नाही. तो कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करीत नसल्याने कोणाचा द्वेष किंवा कोणाचा मत्सर कधीही करत नाही. आता आपल्याला असं वाटेल की हे असं कसं काय हे सांगतायत वगैरे, पण मी तुम्हाला श्रीकृष्णाचंच उदाहरण देते. हा भगवान श्रीकृष्ण ह्याचे जर आपण प्रत्येक गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला पुढील गोष्टी अगदी प्रामुख्याने उदाहरण म्हणून सांगता येतात. भगवंताने कधी राज्याची हाव धरली नाही. उलट प्राप्त झालेली राज्ये अत्यंत निर्दोष निर्लेप मनाने ज्याची त्याला दिली. जेव्हा कंसाचा त्यांनी वध केला तेव्हा सर्व मथुरावासियांनी सांगितलं की तूच आता आमचा राजा हो. पण श्रीकृष्णाने अगदी लहान वयात सुद्धा ती गोष्ट मान्य केली नाही. किंवा रोज सोनं देणारा स्यमंतक मणी त्याला मोह पाडू शकला नाही किंवा त्याला ब्रह्मऋषी व्हावे असे सुद्धा कधी वाटले नाही. अगदी जरासंध त्याचे शत्रुत्व करीत होता, त्याचा वध श्रीकृष्णाला करणे शक्य झाले नाही किंवा त्यांनी तो केला नाही आणि तो वध भीमाच्या हातून झाला किंवा भीमानी केला. म्हणून जरासंधाला कधी आपल्याला पराभूत करता आले नाही आणि भीमाने ते काम केले ह्या गोष्टीबद्दल त्यांनी मनात कधीच भीमाचा मत्सर किंवा द्वेष केला नाही. इतक्या निर्लेप वृत्तीने भगवंतांनी आपले सर्व आयुष्य व्यतीत केलेले आहे आणि गुणातीत कसा असतो ह्याचे एक उत्तम उदाहरण आपल्या आचरणाने सर्वांना दाखवून दिलेले आहे. गुणातीत साधकावर वृत्तीचा परिणाम होत नाही. तो देहधर्माकडे तटस्थ मनाने पाहतो. वृत्ती येतात व जातात, पण त्याच्याशी हा संबंध ठेवत नाही, कारण वृत्तीचा संबंध प्रकृतीशी असतो हे त्याला ज्ञात सुद्धा असते, असे भगवंत अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 23. भगवंत पुढील प्रमाणे अजूनही गुणातीताचं वर्णन करत आहेत. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव यो तिष्ठती नेंगते. अर्थ, भगवान गुणातीताची लक्षणे याही श्लोकात सांगत आहेत. उदासीनाप्रमाणे जो पुरुष गुणांच्या योगाने चलित किंवा च्युत होत नाही, विचलित होत नाही, सर्व व्यापार गुणाचेच आहेत, त्याचा स्वशी
म्हणजेच आत्म्याशी संबंध नाही अशी त्याची बुद्धी मानत असते आणि म्हणूनच तो विचलित सुद्धा होत नाही. विवरण पाहूया. उदासीन म्हणजे निवृत्त झालेला माणूस. त्याचे कुठेही लक्ष नसते, म्हणजे घडणाऱ्या घटनांकडे तो तटस्थपणे पाहत असतो. लक्ष नसते म्हणजे त्याला घडणाऱ्या घटना कळत असतात, पण त्याच्यात तो लिप्त होत नाही किंवा त्याला फारसं महत्त्व देत नाही. तो कोणत्याच गुणाच्या प्रभावाने विचलित होत नाही. सत्व अगर ज्ञान या बाबतीत सुद्धा तो अगदी तटस्थ असतो. रज व तम गुण त्याला विचलित करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे कर्तृत्व तो स्वतःकडे कधीच घेत नाही. जे काही घडते किंवा केले जाते ते गुणांच्यामुळे व त्या गुणांचा व आपला म्हणजे स्वचा खऱ्या अर्थाने काहीच संबंध नाही असे मनात घेऊन तो स्वस्थ चित्त बसतो. शांतीपासून तो कोणत्याच परिस्थितीत ढळत नाही. एखाद्या वेळेला कोणत्या एका वाईट घटनेचा त्याला राग आला तर कल्याणाचा भाव मनात ठेवून तो तमाची जोड किंवा साह्य घेऊन निषेध व्यक्त करतो, पण तो राग इतरांवर कधीच काढत नाही. तो इतरांशी नेहमीप्रमाणे शांत चित्ताने बोलतो. सामान्य माणूस आपल्या क्रोधावर असे नियंत्रण ठेवू शकत नाही. तो एकदा चिडला की मग आपला राग आजूबाजूच्या अनेकांवर काढतो, व्यक्त करतो, आरडाओरडा करतो. मात्र गुणातीत माणूस शांतीपासून कधी ढळत नाही. आणि इथे सुद्धा आपल्याला भगवंताचेच उदाहरण सांगायची गरज वाटते. कारण राजसूय यज्ञाचे वेळी शिशुपालाने केलेल्या 99 अपराधांना म्हणजे शिशुपालाने त्याच्याबद्दल खूप वाईट साईट सगळं बोललेलं असतं आणि हा श्रीकृष्ण त्यांनी सगळं शांतपणे त्याचे 99 अपराध माफ करून टाकले होते. मात्र 100वा अपराध होता क्षणी भर सभेत शिशुपालाचा त्याने वध केला. अर्थातच वध करताना क्रोधाची साथ लागते. पण ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच क्षणी त्या राजसभेत श्रीकृष्णाचे शांत आणि मनोहर रूप सर्वांना पाहायला मिळाले होते. आपले संत तुकाराम महाराज सुद्धा नेहमी सांगायचे की नाठाळाचे माथा हाणूकाठी, पण एरवी तर ते अगदी मऊ मेणाहून असे असलेले संत होते. म्हणूनच सर्व व्यवहार अलिप्तपणे करणारा तो गुणातीत असतो. तो कोणत्याही परिस्थितीत स्वतः विचलित होत नाही किंवा कोणतीही परिस्थिती त्याला विचलित करू शकत नाही. येथे न विचाल्यते, अवतिष्ठती आणि नेंगते हे तीनही शब्द जे आलेले आहेत ते एकाच अर्थाचे आहेत असे आपण लक्षात घ्यावे. इथे आपण थांबू. श्लोक 24. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुतिः. अर्थ: जो सुख व दुःख सारखीच मानतो, जो स्वस्थ चित्त आहे, मृत्तिका, पाषाण व सोने ही ज्याचे दृष्टीने सम आहेत, ज्याला प्रिय अप्रिय दोन्ही सारखेच आहेत, जो ज्ञानी आहे व जो स्वतःची निंदा किंवा स्तुती सुद्धा सारखीच मानतो. विवरण: धीर म्हणजे धीर सम दुःख सुख हा नित्य अनित्य सारासार इत्यादी तत्वाला जाणणाऱ्या स्वरूपात स्थिर झालेल्या गुणातीताला धैर्यवान असे म्हटले जाते. धीर, धी अधिक र, धी म्हणजे बुद्धी किंवा ज्ञान आणि र म्हणजे रमणारा, जो ज्ञानातच रमतो असा. सुख दुःख याकडे पाहण्याचा ज्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो. पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीचे नाव सुख आणि दुःख आहे. मन, शरीर, इंद्रिय यांना अनुकूल असलेल्या परिस्थितीला आपण सुख असे म्हणतो, तर प्रतिकूल परिस्थितीला दुःख असे म्हणतो. गुणातीत असलेला हा माणूस या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये समच राहतो आणि केवळ प्रारब्ध भोग म्हणून त्याचा स्वीकार करतो. यामुळे अशी बाह्य परिस्थिती त्याचे अंतःकरणात कोणतेच विकार उत्पन्न करत नाही. थोडक्यात सुख दुःखे समेकृत्वा असे त्याचे आचरण असते. सुख म्हणजे सु म्हणजे चांगले आणि ख म्हणजे आकाश
किंवा आपल्या भोवतीची परिस्थिती, म्हणजे आपल्या भोवतीची परिस्थिती चांगली असली तर त्याला आपण सुख असे म्हणतो. स्वस्थ गुणातीत सुखादुःखाचा भोगता नसतो, कारण तो नित्य स्वरूपातच स्थिर असतो. समलोष्टाश्म कांचनहा, ज्याला मातीचे ढेकूळ, दगड, सोने याविषयी आकर्षण, आसक्ती मनात नसते तो, व त्याबद्दल त्याला मनात द्वेषसुद्धा नसतो, तो त्यांना समानच मानतो. पण इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्याला दगड, माती, सोनं यातला भेद कळत नाही असं नाही. प्रत्यक्ष व्यवहार करताना तो सोन्याला तिजोरीतच ठेवतो आणि दगड, माती त्यांच्या जाग्यावरच असतात. परंतु सोन्याच्या अस्तित्वाने त्याला आनंद किंवा फारसे सुख वाटत नाही आणि परिस्थितीनुसार त्यांचा वियोग झाला तर त्याला कोणत्याच प्रकारचे दुःख होत नाही. मातीचे ढेकूळ, दगड व सोने यातील फरक न कळणे याला समता म्हणत नाहीत, तर यातील समता अशी आहे की त्याबद्दल त्याला प्रेम म्हणजे राग किंवा द्वेष नसतो. आणि याबद्दलची मागे मी आपल्याला ज्ञानदेव आणि मुक्ताईंची गोष्ट सांगितलेली आहे, आपल्या ती ध्यानात असेलच. तुल्य प्रिया प्रिय, कोणत्याही कर्माच्या सिद्धीमध्ये म्हणजेच यशप्राप्तीचे वेळी किंवा कर्माच्या असिद्धीमध्ये म्हणजे अपयशाचे वेळी त्याची वृत्ती सम असते. यशाने आनंदाने तो हुरळून जात नाही किंवा अपयशाने त्याला कोणता खेद होत नाही किंवा तो कधी त्या गोष्टीचे दुःखसुद्धा करत नाही. तुल्य निंदात्म संस्तुती, निंदा किंवा स्तुतीमध्ये नावाशी संबंध असतो. म्हणजे एखाद्याची स्तुती करताना आपण त्याचं नाव घेतो आणि तो म्हणतो तो माणूस किती चांगला आहे, किंवा त्याची निंदा करताना सुद्धा त्या व्यक्तीचे नाव घेतले जाते. गुणातीत माणसाचा नावाशी संबंध नसतो, त्यामुळे एखाद्याने निंदा केली तर त्याला वाईट वाटत नाही, मन खिन्न किंवा उदास होत नाही, किंवा एखाद्याने स्तुती केली तर त्याचे चित्ताला प्रसन्नता येत नाही. आणि आपल्याला आपल्या येथील तुकाराम महाराज किंवा ज्ञानदेव किंवा अशा अनेक संतांची याबद्दलची उदाहरणं माहिती आहेत. तसेच तो निंदा करणाऱ्याचा कधी द्वेषसुद्धा करत नाही किंवा स्तुती करणाऱ्याबद्दल प्रेम किंवा आसक्ती व्यक्त करत नाही. सामान्य माणसाला मात्र आपली निंदा आवडत नाही आणि स्तुती मात्र त्याला प्रियच असते. त्यामुळे सामान्य माणसाचे वर्तन सर्वांशी सम नसते. आपली स्तुती करणाऱ्याला तो आपल्या जवळचा मानतो आणि निंदा करणाऱ्याला तो आपल्या शत्रू मानतो. मात्र गुणातीत माणूस सर्वांशी सारखेच वागतो, कारण निंदा व स्तुती दोन्ही परकृत म्हणजे दुसऱ्याकडून होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे इतर लोक त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागतात आणि बोलतात. मग त्याचा स्वतःवर परिणाम करून घेणं ही गोष्ट योग्य नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. शिवाय एखाद्याने निंदा केली तर साधकाने त्याबद्दल खेद मानू नये, त्यांचे उपकारच मानावेत. कारण निंदक हा साधकाच्या काही त्रुटी असतील तर त्या दूर करतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. तर कबीर म्हणतात की निंदक निये राखिये अंगन कुटी सवार, बिना साबुन बिना पाणी निर्मल करे सुभार. साधकाने स्तुतीने खुश होऊ नये, कारण दुसऱ्याने अशी स्तुती केली तर साधकाचे पुण्यसुद्धा कमी होते असे सांगतात. शिवाय स्तुतीने साधकाच्या अहंकारात वाढ होऊ शकते. थोडक्यात सुख देणाऱ्या सत्वगुणाशी किंवा दुःख देणाऱ्या रजोगुणाशी ज्याचा रागद्वेष नाही, कोणतीही परिस्थिती आली तर तो एकसारखाच आचरण करतो, तो आपल्या स्थानापासून कधीच भ्रष्ट होत नाही. तसेच कोणतेही कर्म करतेवेळी तो त्रस्त होत नाही. स्तुतीने विशेष आनंदी होत नाही, तर निंदेमुळे त्याला खिन्नता येत नाही. सोन्यासारखा मौल्यवान धातू अथवा दगडमाती यांचे बद्दल त्याचे मनात कोणतीच आसक्ती अगर तिरस्कार उत्पन्न होत नाही. आणि याबद्दल ज्ञानदेव आपल्याला आकाशाचं उदाहरण देतात आणि ते पुढील ओवीत असं सांगतात की तिन्ही ऋतू समान, जैसे का गगन, तैसा एकची मान, शीतोष्णी जया. अध्याय 12 202 अशी ही ओवी आहे. अशा प्रकारे ह्या गुणातीताचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत समानच असते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.
श्लोक 25. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभपरित्यागी गुणातीतः स उच्यते. अर्थ, ज्याला मान अपमान सारखेच वाटतात, मित्रपक्ष अथवा शत्रुपक्ष असा कोणताच भेद ज्याचे जवळ नाही व कोणत्याही वैदिकादी म्हणजे वेदात सांगितल्याप्रमाणे तो कर्मारंभात पडत नाही, त्याला गुणातीत असे म्हणावे, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: मान होवो अथवा अपमान होवो, दोन्ही प्रसंगी ज्याचे मनाची स्थिती सारखीच असते. कारण मानापमानामध्ये शरीराची मुख्यता असते. गुणातीताचे शरीराशी तादात्म्य नसते. मात्र या दोन्ही गोष्टीचे त्याला ज्ञान असते आणि ज्ञान होण्यात दोष नाही. पण अपमान झाला असता खेद वाटणे किंवा दुःख होणे, प्रसंगी त्या अपमानाचा बदला घ्यावासा वाटणे किंवा तशी कृती करणे आणि मान दिल्यास त्या स्तुतीने हर्षित होणे, यामध्ये दोष आहे. कारण खेद, दुःख, हर्ष या गोष्टी विकारांशी संबंधित किंवा निगडीत असतात. गुणातीत होणे म्हणजे विकाररहित असणे. गुणातीताला विकार नाहीत, तो निर्विकार आहे. कारण तो तत्वाशी म्हणजे ब्रह्माशी तादात्म्य पावलेला असतो. त्याला मित्राबरोबर राहावे लागो अथवा शत्रूशी त्याचा सामना करावा लागो, दोन्ही अवस्थेत त्याचे चित्त सम असते. किंबहुना याचे जवळ मित्र अगर शत्रू असा भेदच नसतो. ज्ञानदेव असं वर्णन करतात की जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. किंवा 12व्या अध्यायात ज्ञानदेवानी असे वर्णन केले आहे की यांची स्थिती कशी असते, तर ते वृक्षाप्रमाणे समवर्तन करणारे असतात. म्हणजे कसे? जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची दे साऊली वृक्षू जैसा. किंवा पुढे ते उसाचं उदाहरण देतात. ते म्हणतात की ना तरी इक्षी दंडू, पाळतिया गोडू, गाळतिया कडू नोहेची जेवी. अशा रीतीने अरिमित्री तैसा, अर्जुना जया भावो ऐसा, मानापमानी सरिसा होतू जाय. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो समच राहतो आणि त्याच्याजवळ शत्रू आणि मित्र असा भेद नसतो. गुणातीत माणूस कोणत्याच कार्याचा आरंभ करीत नाही. तसेच मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही अशी भावनाही त्याच्याजवळ असत नाही. मात्र आपण सामान्य लोक या गोष्टी करीत असतो. अगदी एखाद्या कामाची आपण वल्गना करतो किंवा काही वेळा एखादे काम अगदी मोठा समारंभ करून सुरू पण करतो आणि ते पूर्णत्वाला सुद्धा नेत नाही. आणि आपण आत्ता समाजात वृक्षारोपण किंवा आरोग्य सेवा किंवा अशा अनेक गोष्टी बघतो की मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलवायचे, खूप मोठे कार्यक्रम करायचे आणि ते अगदी लोकांना असं वाटतं की वा वा, आता हे काहीतरी बरंच काहीतरी चांगलं काम करतील. पण प्रत्यक्षात मात्र ते होतच नाही. ते फक्त कागदोपत्री किंवा त्या समारंभापुरतंच मर्यादित राहतं. आणि म्हणूनच असे हे लोक जे असतात त्यांना आरंभशूर असे म्हणतात. त्यांचे बोलण्यात वागण्यात नेहमी मीपणा असतो. पण गुणातीत माणूस असे काहीच करत नाही. तो कशाचाच आरंभ करत नाही, तर समोर आलेले काम म्हणजे कर्तव्य तो नेहमी करीत राहतो आणि ते करणे हे जणू काही त्याचे व्रतच असते. त्याच्यापाशी कोणताच मीपणा नसतो. आपण काम करतो ही जाणीव वेगळेपणाने त्याच्याजवळ नसते. म्हणूनच त्याला सर्वारंभ परित्यागी असे म्हटले आहे. 12व्या अध्यायात भगवान म्हणतात, सर्वारंभ परित्यागी यो मद भक्तः समे प्रियः. सर्वारंभाचा त्याग करणारा असा तो गुणातीत भक्त भगवंताला प्रिय असतो. कोणत्याही एका विशिष्ट कामाचा विचार केला तर त्या कामाची सुरुवात तर करायलाच लागते आणि त्यालाच आरंभ असे म्हणतात. पण गुणातीत माणूस विशिष्ट असे एकच एक काम कधीच करत नाही. तो सदैव त्याचे समोर येणारे कोणतेही काम करतो. ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. शिवाय ते काम परमेश्वराचे आहे असे तो समजतो. ते काम तो या जन्मात करतो, मागील जन्मात सुद्धा करीत होता आणि तसेच तो पुढील जन्मात सुद्धा करणार आहे. कारण गुणातीत हा ब्रह्माशी मिलन पावलेला आहे. ब्रह्माचे कार्य अविरत सुरू असते. देहाचे दृष्टीने एखादे काम नवीन असू शकते,
पण हा देहातीत आत्म्याशी संयोग पावलेला आहे, म्हणजेच तो ब्रह्मरूप झालेला आहे. तो प्रत्येक काम आत्मरूप होऊन करतो, म्हणून तो सर्वारंभ परित्यागी आहे असे म्हटले जाते. याप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाला भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलेले आहे. आणि श्लोक 22 ते 25 मध्ये गुणातीताची लक्षणे सुद्धा सांगितली आहेत. तो कसा असतो, कसे बोलतो, कसे वागतो व त्याचे व्यवहार कसे असतात याचे वर्णन केले आहे. यावरून साधकाला गुणातीत कसा असतो ते ओळखता येईल आणि त्याला स्वतःचे परीक्षण करून आपल्या प्रगतीचा आढावा सुद्धा घेता येईल. आणि इथून पुढे गुणातीत कसे व्हावे याचे मार्गदर्शन भगवंत पुढील श्लोकातून करीत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 26. मायेचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थ, जो माझी म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठेने किंवा एकनिष्ठ भावाने सेवा करतो, तो ह्या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्माचे महत्त्व प्राप्त करण्यास योग्य ठरतो. विवरण: जो परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करतो, तो या गुणांना मागे टाकतो व ब्रह्मभाव प्राप्त करतो असे भगवंत सांगत आहेत. असा हा भक्त स्वतःला भगवंतापासून कधीच वेगळा समजत नाही आणि हाच अनन्य भाव ईश्वराची खरी सेवा असू शकते. कारण अशी विश्वसेवा सर्वांना सुख देणारी आहे. अशी ही भक्ती करणाऱ्याला गुणाचे अतिक्रमण करावेच लागत नाही. त्यासाठी त्याला दुसरी कोणती साधना करायची सुद्धा गरज नसते. तर त्याचा तो अनन्य सेवाभाव लक्षात घेऊन भगवंत स्वतःहूनच त्याच्यावर कृपा करतात आणि तो आपोआपच गुणातीत होतो किंवा त्याचेकडून गुणाचे अतिक्रमण घडते. 12व्या अध्यायात भगवंतांनी असे सांगितले आहे की तेषाम अहम समुद्धरता. असा हा गुणातीत किंवा हा जो एकमेव अनन्य भक्त आहे त्याचं वर्णन भगवंतांनी केले आहे. इथे अव्यभिचारी भक्ती सांगितली आहे, म्हणजे एकच एक परमात्मा किंवा आत्मा सोडून इतरांची भक्ती करणे म्हणजे भगवंताशी एकनिष्ठ नसणे आणि हाच व्यभिचार आहे. म्हणून प्रत्येकाने आत्म्याची भक्ती करावी, प्रत्येकातील आत्मा ओळखून त्याची भक्ती करावी. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. ते चित्ताने भगवंताचे झालेले असतात. त्यांचे मनामध्ये भेद नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नसते. एकच परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे हे ते ओळखून भेदाभेद न मानता भक्ती करतात व शेवटी ब्रह्मपद प्राप्त करून ब्रह्मीभूत होतात. जो भक्त अनन्य होऊन भक्ती करतो तो त्रिगुणापलीकडे जातो. भगवंत गुणातीत आहे, तो आपल्या भक्ताला सुद्धा तसेच करतो. गुण त्यांचे अधीन असतात. देवाचे सगुणत्व या 3 गुणासह नाही, तर सगुण म्हणजे ज्यामध्ये असीम असे ऐश्वर्य, माधुर्य, सौंदर्य, औदार्य असे अनेक दिव्य गुण सदैव विद्यमान असतात, तो सगुण. भगवंताकडून सात्विक, राजस व तामस क्रिया होतात, पण त्या गुणांचे प्राबल्य त्यांचेवर असल्यामुळे होत नाहीत, तर विश्वकल्याणासाठी हा भगवंत तशा क्रिया गुणांना आपल्या अधीन ठेवून घडवून आणतात असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 27. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहममृतस्याव्यस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम 14. अर्थ: कारण अविनाशी आणि निर्विकार ब्रह्माचे, सनातन धर्माचे व अखंड सुखाचे स्थान म्हणजे हे सर्व मीच म्हणजे परमात्माच आहे असे तू समज, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण पाहूया. मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे, आश्रय आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि याचे मुख्य कारण असे आहे की आपण ब्रह्माशी अभिन्न आहोत. आपण त्याच्यापासून वेगळे नाही आहोत. भगवान साकार रूपाने आहेत,
तर ब्रह्म निराकार रूपाने आहे. ते दोन्ही वेगळे नाहीत. सगुण व निर्गुण दोन्ही एकच आहेत. ज्याप्रमाणे जळत असलेला अग्नी ज्वालेच्या रूपाने प्रगट असतो, तर काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये राहणारा अग्नी हा निर्विकार आहे. पण अग्नीची ही दोन रूपे असली तरी तात्विक दृष्टीने अग्नी मात्र एकच आहे. यापूर्वीही भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी स्वतःसाठी ब्रह्म या शब्दाचा उपयोग केला आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणी आणि स्वतःला अव्यक्त असे सुद्धा म्हटले आहे. मया ततमिदम सर्व जगदव्यक्त मूर्तीना, म्हणजे साकार आणि निराकार हे दोन्ही एकच आहेत. ब्रह्म हे अमृत आहे, अव्यय आहे, कारण ते कधी नष्ट होत नाही. ब्रह्माचा मीच आधार आहे असे भगवान म्हणतात, कारण भगवान श्रीकृष्णाचा आत्मा हा ब्रह्मच आहे. ब्रह्म हे शाश्वत आणि नित्य आहे. ब्रह्मच धर्म आहे. धारयती इति धर्म, जे धारण करते ते धर्म. आणि ब्रह्म सर्वांना धारण करते, सर्वांना सुख मिळते ते सुद्धा ब्रह्मापासूनच. माणसाला होणारा आत्मानंद हा सुद्धा ब्रह्मापासूनच होतो, कारण आनंद हे भगवंताचे म्हणजे परब्रह्माचेच एक रूप आहे. कारण तो आत्म्यापासून झालेला आनंद असल्याने आणि आत्मा हा ब्रह्मच असल्याने तो ब्रह्मोद्भवच असतो. अगदी कोणत्याही वस्तूपासून मिळणारा आनंद हा सुद्धा ब्रह्मोद्भव असतो, कारण त्या सर्व वस्तूच ब्रह्म असतात. ऐकांतिक याचा एक अर्थ एकाच्या अंतासंबंधी आणि दुसरा अर्थ आहे एकाच्या आत जे आहे त्या संबंधी. तर भगवंतामध्ये ऐकांतिक सुख म्हणजे अक्षय सुख, आत्यंतिक सुख असते असे सांगितले आहे. एकाच्या अंतासंबंधी असा अर्थ घेतला तर एकाच्या अंतासंबंधी म्हणजेच ब्रह्म मृत्यू घडवून आणतो. 10व्या अध्यायात मृत्यू सर्व हरश्चाहम असे भगवंतांनी सांगितलेले आहे. तर 11व्या अध्यायात ते म्हणतात की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्ध, तर मी काळच आहे असं सांगितलंय आणि मग मी सर्वांचा ग्रास करून टाकतो असे सुद्धा वर्णन केलेले आहे. मृत्यूनंतर मात्र कोणताही प्राणी ज्या स्थानी जातो ते स्थानसुद्धा ब्रह्मामध्येच आहे. दुसरा अर्थ एकाच्या आत असा घेतला तर एकाच्या आत आत्मा असतो आणि आत्म्याचे स्थान परमात्मा किंवा परब्रह्मच आहे. आणि तिसरा अर्थ अक्षय सुख असा घेतला तरी ते सुद्धा योग्यच आहे, कारण ब्रह्म किंवा परमात्मा हा अक्षय सुखाचा ठेवाच आहे. या श्लोकात आलेले सर्व शब्दच ब्रह्माचीच निरनिराळी विशेषणं आहेत. ती त्याच्या वेगवेगळ्या रूपांची किंवा गुणांची दर्शक आहेत. अमृत, अव्यय, शाश्वत, धर्म, सुख, ऐकांतिक ही त्याचीच जणू नावे आहेत. या ब्रह्माचा आधार परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत व तोच अखंड सुखाचा एकच एक आधारसुद्धा आहे. तो विश्वरूपी विश्वात्मा आहे. त्याच्याशी अनन्य, अभिन्न आणि अखंडित झाल्याने साधक ब्रह्मपदा प्राप्त करतो. मानवी जीवनाचे ते अंतिम साध्य आहे व गुणातीत झाल्यास ते प्राप्त होते. म्हणून जीवाने अनन्य भावाने प्रयत्न करून ते साफल्य प्राप्त करावे असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे गुणत्रय विभाग योगाचा 14वा अध्याय समाप्त होत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. या म्हणजे 14व्या अध्यायात प्रकृती ही त्रिगुणांनी बनलेली आहे, म्हणजेच सत्व रजतम या गुणांसह तिचे कार्य चालते. विश्वनिर्मितीसुद्धा तिच्यामुळेच झाली आहे. स्वाभाविकच येथील प्रत्येक गोष्ट म्हणजे सजीव व निर्जीव सारे काही त्रिगुणात्मकच आहे. या अध्यायात भगवंत सांगत आहेत की या त्रिगुणापासून बाहेर पडून भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. यामध्ये तीनही गुणांचे वर्णन आले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा, त्या गुणांवर मात करण्याचा उपाय पण सांगितला आहे. या त्रिगुणांचे प्रभावामुळेच माणसाला सुख दुःखे भोगावी लागतात. या गुणांचे प्राबल्य कमी किंवा अधिक प्रमाणात प्रत्येक माणसात अंतर्भूत असते. यांना बाजूला सारण्यासाठी प्रत्येकाने विवेक व वैराग्य यांचा योग्य उपयोग आपल्या जीवनात करायला हवा. वैराग्य म्हणजेच एक प्रकारचा निग्रह
आणि तितिक्षा म्हणजेच सहनशक्ती. आपण प्रथम या गुणासंबंधी विचार करूया. तमोगुण याचा मुख्य परिणाम आळस आहे आणि आळसातून निद्रा व प्रमाद निर्माण होतात. या दोन्ही गोष्टी जर जिंकल्या तर या तमोगुणातून आपली सुटका होते. त्यासाठी क्रियाशील व्हायला हवे. अर्थातच ही गोष्ट खूप प्रयत्नाने आणि अगदी निग्रहाने करावी लागते, कारण मूळचा स्वभाव आळशी आहे. या आळसाचे भयंकर परिणाम जर त्या व्यक्तीने जाणून घेतले तरच तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत राहील. आपल्या समाजाचे जे विदारक चित्र म्हणजे गरिबी, अज्ञान, बेकारी असे जे काही दिसत आहे ते केवळ या आळसामुळेच म्हणजेच तमोगुणामुळे आहे. त्याला दूर सारले तर समाजाचे पर्यायाने आपले दैनंदिन जीवनाचे चित्र पालटून जाईल. मात्र त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊन शारीरिक श्रम करण्याची, बुद्धीला चालना देऊन शहाणे होण्याची गरज आहे. झोप ही विश्रांतीसाठी गरजेची असते. त्यासाठी प्रथम शरीर दमायला हवे आणि हा विचार प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा. आता या तमोगुणातून बाहेर पडलेला माणूस प्रगतीची एक पायरी वरती चढतो, म्हणजे तो श्रम करायला म्हणजेच कर्म करायला लागतो. सातत्याने कर्म करणे हा रजोगुणाचा स्वभाव आहे. म्हणूनच कर्म करताना सतत सावध असायला लागते. प्रत्येक कर्म विचारपूर्वकच व्हायला हवे. रजोगुणाचे पहिले लक्षण आहे की सतत कार्यमग्न असणे. अनेक प्रकारची विविध कार्य करण्याचा हव्यास असतो. एक संपले की दुसरे, मग तिसरे असे सतत सुरू असते. या कर्मसंगातून आसक्ती उत्पन्न होते आणि त्यातून लोभ. या आसक्ती आणि लोभ विकारांचा वेग कर्मासक्त माणसाला आवरता येत नाही. त्याला निरनिराळ्या कल्पना सुचत राहतात. त्याप्रमाणे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो. विनोबाजी म्हणतात, याला पक्षाप्रमाणे आकाशात उडायला आवडते किंवा समुद्रातील माशाप्रमाणे पोहून त्यांच्याशी बरोबरी करण्यात त्यांना धन्यता वाटते. या आणि अशा अनेक उद्योगातून तो उपभोगाची नवनवीन साधने शोधतो. मग तो समुद्राचे तळाशी असलेले मोती बाहेर काढतो किंवा पृथ्वीच्या पोटात असलेले विविध धातू, त्यात मुख्यत्वे करून सोन्यासारखा अत्यंत किमती असा धातू बाहेर काढायचा प्रयत्न करतो. नाही, तो त्याप्रमाणे बाहेर काढतो पण. आणि आता याचा उपयोग काय करायचा, कारण ह्याचा त्याला विचार पडतो. आता हे जे मोती आहेत तर त्याला छिद्र नसते. बरे छिद्र पाडले तर त्याचे काय करायचे? मग तो त्याचे अलंकार तयार करतो. ते अंगावर घालण्यासाठी, म्हणजे गळ्यात, विविध देहावर. आणि मग त्याच्या लक्षात येते की आपलं जे मुखकमल आहे ह्याच्यावर हे दागिने कसे घालावेत बरे. मग ते त्या प्रकारचे छोटे दागिने तयार करतात आणि मग कानाला, नाकाला सुद्धा सोनाराकडून छिद्र पाडून किंवा भोग पाडून घ्यायचे आणि मग ते सर्व उपयोगात आणायचे. असे नाना उद्योग तो करीत राहतो. यामध्ये स्थिरता नसते. कामामध्ये धरसोड वृत्तीसुद्धा असू शकते. यामुळेच त्याचे पदरात फारसे काही पडत नाही. एखाद्याने शोध लावला तर त्याचा उपयोग अनेकांना निश्चित होतो. अर्थात तो विविध प्रकारच्या उपभोग्य गोष्टींचा असतो. त्यावेळी त्याला प्रसिद्धी व पैसासुद्धा मिळतो. पण या दोन्ही चिरकाल टिकणाऱ्या नसतात. आज आपल्या नित्य उपयोगात असणाऱ्या असंख्य गोष्टीचा शोध कोणी लावला हे आपल्याला माहीतही नसते. म्हणजेच मिळालेले नाव आणि प्रसिद्धी केव्हाच नाहीशी झालेली असते. अर्थातच भगवंत म्हणतात की तमोगुणापेक्षा थोडा बरा असलेल्या या रजोगुणाचा सुद्धा त्याग करायला हवा. त्यासाठी रजोगुणी माणसाने निश्चयपूर्वक स्थिरता बाळगायला हवी. स्थिरता ही बुद्धीत आली की मग कर्मामध्ये आपोआपच येते. यासाठी स्वधर्माचे आचरण सांगितले आहे. या स्वधर्मात सर्व शक्ती एकवटून कार्य केले तर रजोगुणाची धावपळ कमी होऊन स्थिरता येईल. चित्ताला शांतता लाभेल. म्हणजेच रजोगुणापेक्षा श्रेष्ठ असलेला सत्वगुण अंगी वाढेल. सत्वगुणाला भगवंतांनी श्रेष्ठ म्हटले आहे, पण तो सर्वश्रेष्ठ किंवा परमश्रेष्ठ नाही. तम आणि रज यांचे तुलनेत तो श्रेष्ठ आहे. या सत्वगुणामुळे माणूस सदाचरणी, ज्ञानसंपन्न, परोपकारी होतो. पण या सत्वगुणाचा एक मोठा दोष आहे.
त्यापासून अभिमान आणि अहंकार निर्माण होतो आणि मग त्याचे मनात उच्च नीच भाव निर्माण होतो. तो इतरांना कमी लेखतो. चित्ताचे समत्व फार महत्त्वाचे असते. भगवंतांनी याबद्दल वारंवार सांगितलेले आहे. हा अहंकार माणसाचा घात करतो आणि याचा परिणाम सांगताना ज्ञानदेव म्हणतात की नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता गोठी म्हणजे ह्या अहंकाराची एक विशेष अशी नवलाची गोष्ट आहे की तो अज्ञानी माणसाच्या फारसा कधी मागे लागत नाही. मात्र तो सज्ञानाच्या मागे लागतो नव्हे तर त्याच्या अगदी बोकांडी बसतो असं म्हटलं तरी चालेल. आणि मग या अहंकाराच्या पायीच त्याच्या पुढे नाना प्रकारची संकट येऊन उभी राहतात. म्हणून या शत्रूपासून अत्यंत सावध राहायला लागते. मग असा अहंकार जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा उपायही भगवंत सुंदरपणे सांगत आहेत. तो म्हणजे हरिशरणता. त्याला अनन्य भावाने शरण जाणे, त्याचेच होऊन राहणे, यासाठीच अव्यभिचारीचे महत्त्व सांगितले आहे. एका केशवाला शरण जाणे भक्तीत समर्पण आहे आणि हे समर्पण अहंकाराचा समूळ नाश करतो. म्हणजेच आपण भगवंताचे होऊन राहिलो की आपल्याला वेगळे असे अस्तित्व उरत नाही. म्हणजे सरते शेवटी सत्वगुणातून बाहेर पडून तो साधक भगवंताचा अनन्य भक्त होऊन परम अशा श्रेष्ठ पदाला प्राप्त करतो. तो निष्काम मनाने भक्ती करून आत्मज्ञान प्राप्त करतो, भगवंताची सेवा करतो व गहन अशा मायेला पार करून परमात्म रूप होतो. असा ह्या अध्यायाचा थोडक्यात आशय आहे. इथे आपण थांबूया.